आज वाईट वाटते आम्हाला हेच की आमचे हिंदू लोक अजूनही डोळे उघडत नाही त्यांचे, अजूनही यांना कळत नाही की हे काय प्रकार चालले. हा एखादा संसदेमध्ये शपथ अशा प्रकारे घेतो, त्याचा निषेध करायला पाहिजे आणि त्याला तर मी म्हणतो त्याला बरखास्त केला पाहिजे, निलंबित करायला पाहिजे. अशा माणसाला हिंदुस्थानच्या संसदेमध्ये जागाच ठेवायला नाही पाहिजे. नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत अंबोली विभागामध्ये, ज्या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके माजी नगरसेवक पांडुरंग आमरे काका आहेत. आपलं हार्दिक स्वागत. ज्या पद्धतीने आपण बघत असाल की आज संसदेमध्ये जे राहुल गांधीचं वक्तव्य झाले, त्यानंतर देशभरात नाही तर राज्यातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला उमटलेल्या बघायला मिळत आहेत. एक निषेध म्हणून सगळ्या ठिकाणी आपण होताना बघतो आहोत. त्याच पद्धतीने आज आमचे पांडुरंग आमरे बाबा आहेत, त्यांना सुद्धा काहीतरी सांगायचं आहे की या पद्धतीने जर राजकारणात जर चालत असेल तर कशा पद्धतीने हे राजकारण होते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर काय सांगाल बाबा, ज्या पद्धतीने आज आपण बघत असाल, आपण गेली अनेक वर्ष राजकारणात आहात, पण आजची परिस्थिती राजकारण हे वेगळं बदलत चाललेलं आहे आणि काँग्रेससुद्धा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही नेहमीच तुमच्यासमोर राहिलेलं आहे. पण आजचं जे काँग्रेस आहे आणि त्यामध्ये असलेले जे राहुल गांधी आहेत, त्यांचं वक्तव्य ज्या पद्धतीने सरळ सरळ हिंदुत्ववादी लोकांना हिंसावादी सांगणं, आपण कशा पद्धतीने बघता? आपल्या मनात सुद्धा वेदना झाल्यात का? ऑफकोर्स मला तर त्याबद्दल त्याचा इतका दोष करायचा वाटतो की त्यांनी जो हे वक्तव्य केलं आहे ते आमच्या हिंदू विरुद्ध आहे आणि हिंदुत्व हे त्याला अजून कळलेलंच नाही आहे. कारण का तो कोण आहे, का आहे, कुठल्या जातीचा धर्माचा आहे ते लोकांना सर्वांना माहिती आहे. आणि त्याला संसदेत कसं बोलायचं, काय करायचं, संसदेचा बिलकुल अभ्यास नाही आहे. आज तो जे वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो. सर्वांच्या वतीने, आमच्या हिंदू लोकांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. आज प्रत्येक वेळेला तो काही नाही तरी खो घालायचा प्रयत्न करतो. आज तुम्ही विरुद्ध पक्षात आहात तर तुम्ही काय कुठल्या पद्धतीने संसदेमध्ये वागणं पाहिजे, तुमचं काय त्याला नियम आहेत, त्याला काही शिस्त आहे, संस्कार आहे, संस्कृती आहे, त्या पद्धतीने तुम्ही संसदेत वावरायला पाहिजे. संसद एक मंदिर आहे. आमचे मोदी साहेब संसदेत गेल्यानंतर संसदेत पाया पडून जातात आतमध्ये आणि ह्या लोकांना त्याचं काहीच नाही आहे. हे लोक नुसतं आता मोदीच यांच्या डोळ्यात भरलेला आहे की मोदीला कसाही करून हे करायचं, त्रास द्यायचा आणि जनतेची दिशाभूल करायचं, हे त्यांचा प्रयत्न आहे. जनतेला कसं हे करून ठेवायचं, गैरसमज करून द्यायचा, हे यांचं सर्व कार्य चालू असते. आणि जनता पण आता खूप समजलेली आहे, जनतेला पण समजून आलेलं आहे. आता यांना कळेल, अरे तू एक विरोधी पक्षाचा नेता आहे, तुम्हाला एवढी जबाबदारी आहे, तुम्ही कसं बोलायला पाहिजे संसदेत, काय डोळा मारणार, काय कुठं काय करणार, लोकांना काय भडकवणार. हां, अरे हे संसदेमध्ये तुम्ही आज जनतेचे प्रश्न मांडायला जाता, तिथे ते जनतेच्या अडचणी त्या काय मांडा. तुम्ही धर्मावर जाता आणि हिंदू हिंसावादी आहे म्हणता. अरे हिंदू हिंसावादी असतं तर आज आम्ही कधी हे करून बसलो असतो, हिंदुत्वाचं राज्य करून, हिंदू राष्ट्र करून बसलो. पण आम्ही सर्व धर्म भाव आहे. आमचा सनातन धर्म हा सर्वांना सांभाळून घेणार आहे. बाबा, ज्या पद्धतीने आपण बघत आहात की आज जे लोकसभेची निवडणूक झाली, आपण विचार करत होतो की एक चांगल्या पद्धतीने आपल्या देशाचं नेतृत्व हे कणखर पद्धतीने मोदी सांभाळत आहेत आणि ज्या वेळेला एवढं मोठं आपल्याला त्रास झाला की आज सीट्स कमी पडल्या, काही सीट्स कमी पडल्या, त्यामुळे आज मोदीजींना हा एवढा मोठा त्रास सहन करावा लागतोय. आपल्या मतदारांनी केलेली ही चूक आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला संसदेमध्ये जाऊन एखादा विरोधी पक्षाचा एक नेता असतो, ओएसी सारखा, तो शपथ घेताना म्हणतो की जय फिलिस्तीन आणि आपल्या भारत देशाचा एक उद्गार सुद्धा काढत नाही, मनात एवढा राग येतो. काय सांगावं अशा लोकांना की देशाबद्दल अभिमान नाही, पण या भारत देशाच्या भूमीवर ते राहतायत आणि खातायत आणि जगतायत. तो ओसी तर तो हिंदुस्थानी आहेच नाही.
तो फिलिप्सानी पाकिस्तानीच आहे. आणि ह्या ओवैसीला आता आपण काय सांगायचं की ह्याला कुठल्या ह्याच्यात याची गिनती करायची. हा या भारतामध्ये हे लोक लहानाचे मोठे झाले, जागीरदार झाले. या भारताने हिंदुस्थानी सर्व त्यांना काय दिलं, पण ते धर्माचे कट्टर आहेत. आज वाईट वाटते आम्हाला हेच की आमचे हिंदू लोक अजूनही डोळे उघडत नाही त्यांचे. अजूनही यांना कळत नाही की हे काय प्रकार चालले. हा एखादा संसदेमध्ये शपथ अशा प्रकारे घेतो, त्याचा निषेध करायला पाहिजे. आणि त्याला तर मी म्हणतो त्याला बरखास्त केला पाहिजे, निलंबित करायला पाहिजे. अशा माणसाला हिंदुस्थानच्या संसदेमध्ये जागाच ठेवायला नाही पाहिजे. कारण अशा याने हे चढलेले आहेत. यांना देशप्रेम राहिलेलं नाही. यांच्यासाठी तुम्ही कितीही करा, हे आपले कधी होणारच नाहीत. कारण का यांच्या रक्तातच ते आहे. आणि हे आतंकवादी आहेत. यांना आतंक या देशामध्ये फैलायचं आहे. आमचे पण आता काही बाबा आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये, ते यांना चिटकून आहेत, राहुल गांधींना. यांना आज महाराष्ट्राची पण वाट त्या लोकांनीच लावली की हे पण सर्व त्यांच्या साथीला जाऊन मिळाले, हे पण हिंदुत्व विसरले. अरे त्या माणसाने हिंदुत्वासाठी एवढं केलं आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी. आमचे हिंदू हृदय सम्राट होते. आज त्यांचे जे विचार होते, प्रबोधनकारांचे विचार होते, विसरलात तुम्ही. आणि कोणाच्या जागेत सत्तेसाठी तुम्ही हे सर्व करून बसताय. अरे आणि हिंदू लोकांना तुम्ही कमजोर करताय. आज हिंदुत्व मजबूत करायचं काम तुमचं होतं, पण आज प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसून तुम्ही आज ही लाडकी बहीण योजना आणली. मुख्यमंत्री आमचे साहेब किती मेहनत करतात, गरिबाचे कैवारी आहेत ते. खरं सांगतो त्या माणसाने किती योजना राबवल्या आहेत. या महिलांसाठी मशीन वाटप केली, शिलाई मशीनचं वाटप केलं, दळणाची मशीनचं वाटप केलं, त्यांना आर्थिक मदत काय लागेल ते केलं. आता ही लाडकी बहीण योजना, हे अन्नपूर्णा योजना, हे सर्व त्याने लागू केलेलं आहे आणि हे चालूही झालेलं आहे. आता याचा सर्व लोक लाभ घेतात. आता याच्यात मला सांगा, ही योजना लाडकी बहीण आहे, त्याच्यामध्ये मुसलमान पण येणार, सर्व जातीचे लोक येणार. तर आम्ही काय फरक करणार काय? प्रत्येकाला देणार. हे मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. आमच्या मुख्यमंत्री हे विचारपूर्वक कामं करतात आणि विचारपूर्वक चालतात. असा गरिबाचा कैवारी कुठे मिळणार नाही. माझ्या आयुष्यात हा पहिलाच असे मुख्यमंत्री आहेत या 75 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून की यशवंतराव चव्हाण हो गए, वसंतराव दादा पाटील होऊन गेले, वसंतराव नाईक होऊन गेले, शंकरराव चव्हाण होऊन गेले, देशमुख साहेब होऊन गेले, पण हे एक पहिलेच मुख्यमंत्री आहेत त्यांनी ह्या सर्व योजना महिलांसाठी राबवल्या. गरीब महिलांसाठी, ज्यांची परिस्थिती बघून त्यांना सर्व समजून घेतलं की ह्या महिला किती कष्ट करतात. आणि हा विचार आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. ज्या पद्धतीने आपण बघत आहात की जे संसदेत घडलं त्यानंतर आपल्या विधानसभेचं सत्र सुरू आहे आणि त्यामध्ये भाजपचे लाड जे होते त्यांनी प्रसाद लाडनी विषय मांडला की हा विषय तिथे होतोय, पण त्यामध्ये शिवसेनेचे अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत, राहिलेले आहेत. आज काय सांगाल, ज्या पद्धतीने त्यांना चीड आली आणि डायरेक्ट एकमेकांच्या अंगावर गेले, तर खरं म्हणजे हे सुद्धा हिंदू आहेत. या गोष्टीला त्यांनी धरलं पाहिजे होतं मजबूतीपणे आणि त्यांनी विचार केला पाहिजे होता की नाही, या विषयाला विरोध प्रत्येकाने केला पाहिजे, सगळ्यांनी. पण आज ते न होता आपसातच भिडले. याबद्दल तुमचं काय मत? अंबादास दानवे हे मला तर आता वाटतं हिंदू आहेत का कोण आहेत. हिंदू असतं तर अशा गोष्टी केल्या नसत्या. आणि त्यांना संस्कार आणि संस्कृती जर माहिती असते तर त्यांनी असे वाक्य उच्चारले नसते. हे अभद्र जे वाक्य त्यांनी उच्चारले आई बहिणीवरून, की शिव्या गेली. अरे हे सभागृह कशासाठी आहे? हे सभागृहाची काय इज्जत आहे की नाही? आज देशामध्ये तुम्हाला लोक बघत असतात, तुम्ही काय, तुमचं वागणूक काय, ती तुम्ही कशा प्रकारे सभागृहात वागताय. अरे तुम्हाला काय शिस्त आहे की नाही? तुम्ही नुसते काय माहिती काय, या महायुती सरकारवर यांना चीड आहे. ही सरकार कधी जाईल हे पाण्यात ठेवून बसलेले आहेत. पण तसं होणार नाही. पण अशा तऱ्हेने हे वागणं जे त्यांचं झालं ते अतिशय दुःखदायक आणि खेदजनक आहे आणि शरम वाटण्यासारखं आहे. या अशा माणसाने, एका विरुद्ध पक्षाच्या नेत्याने अशा गोष्टी करू नये. तुम्ही सभागृहाचा काहीतरी मान सन्मान ठेवायला पाहिजे.
आणि तो त्याने ठेवला नाही, म्हणून आम्ही त्यांचा निषेध त्यांचाही करतो. आणि मला फार दुःख झालं आहे त्या गोष्टीबद्दल. या गोष्टीबद्दल उद्धवजी ठाकरेने विचार करायला पाहिजे. अशी तुम्ही माणसं सभागृहात निवडून पाठवणार का? अशा तऱ्हेने वागणं यांचं जर असेल तर मग जनतेचं कल्याण कसं होणार? जनतेचा विचार कोण करणार? आज जनतेने तुम्हाला निवडून दिलेला प्रतिनिधी आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून आमचं कल्याण काहीतरी कराल, आमच्या काहीतरी प्रश्न मांडाल, तर तुम्ही हे जाऊन तिथे हे असली भांडाभांडी करताय, शिवीगाळ करताय. अरे ती पवित्र जागा आहे, ते मंदिर आहे, ह्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे होता. पण तो काय होत नाही त्यांच्याकडे. त्यांना सवय झाली. ते एक दुसरे आहेत आमचे संजय राऊत, त्यांना काही कीड लागलेली आहे की बस उठ सूट किती चांगलं काम करू द्या आमच्या सरकारने, मोदी सरकारने, ह्याच्यात खोडा घालणारच. त्याच्याशिवाय त्यांना झोप येत नाही रात्रभर. आज तुम्ही संजय राऊतचा आता विषय काढलाय म्हणून सांगतो की ज्या पद्धतीने संजय राऊतांनी सकाळचा जेव्हा त्यांचा विषय सुरू होतो मीडियासमोर, त्यावेळेला ते बोलले की भगवे वस्त्र धारण करणारे हे घातक असतात, धोकादायक असतात आणि ते ढोंग असतो. तर हे बाळासाहेब सुद्धा भगवं वस्त्र घातलं की त्यांच्याकडे ताकद असायची. आज मनात वेदना होतात या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर. आता त्यांना भगवे वस्त्र हे त्यांना असं दिलं, कारण का आता ते हिरवे वस्त्र घालायला लागले ना. समजलं काय? आता हिरवे वस्त्र ते घालायला लागल्यापासून ते अशा गोष्टी ते करणारच. आज बाळासाहेबांची ह्यांना कुठे ओळख आहे? बाळासाहेब काय देवी शक्ती होती त्यांना, ह्यांना कुठे? हे मतलब हे संपादक होते, हे तर नोकर होते, ह्यांना काय माहिती आहे? ह्यांनी बाळासाहेबांना ओळखलंच कुठे? ह्यांनी बाळासाहेबांच्या समोर तरी बसायचे काय? ह्यांची लायकी तरी होती काय? हां, संपादक असताना किती लोकांना फसवून ह्यांनी धंदे केलेले आहेत. समजलं? किती आमच्या शिवसैनिकांच्याकडून सुद्धा एखादा ॲड द्यायचे असेल तर पैसे घेतलेले आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्यावेळेला नगरसेवक होता, तुम्हाला हो. सगळं जवळून माहिती आहे. मला मी नगरसेवक असताना आमची ॲड घ्यायला खाली, हा. अहो आमची ॲड घ्या, बाळासाहेबांचा वाढदिवस आहे. अच्छा. हा. तर त्यावेळेला पैसे मागायचे आमच्याकडे. 5,000 रुपये, 10,000 रुपये, 25,000 रुपये द्या, लाख रुपये द्या. हां, पण आम्ही द्यायचे बाळासाहेबांचं. बरोबर. आज ते वस्त्र बाळासाहेबांचं, हे वस्त्र शंकर भगवानचं आहे, हे देवाचं आहे, आमच्या हिंदूचं पवित्र वस्त्र आहे ते, आणि त्याला तुम्ही डाग लावताय. शरम वाटते आम्हाला. बाबा आता ज्या पद्धतीने आता बस 1-2 महिने राहिलेले आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत. काय सांगाल तुमच्याकडे मोठे म्हणजे तुमचा अभ्यास आहे या महाराष्ट्रात असो, मुंबईमध्ये नगरसेवक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे, त्या विधानसभेची निवडणूक आता होणार आहे. कशी तयारी आहे, तुम्हाला काय वाटतं? आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता लोकांना कळून चुकलं, हे ओसी बिओसी जे आता हे बकवास करतायत, राहुल गांधी जे बकवास करतायत, आता हिंदू लोकांना थोडं कळायला लागलं, आपल्या मराठी लोकांना सुद्धा आता कळायला लागलेलं आहे. आणि तुम्ही पुढे बघा, हे काँग्रेस पक्षाचे लोक, ह्या उभाटाचे लोकच आम्हाला मतदान करणार आहे जास्ती करून. कारण का माझ्या जवळचे ते प्रश्न उठणं आहे, त्यांनाही ते हे यावेळेला मोदी सरकार बहुमताने नाही आलं, त्यांनाही दुःख झालेलं आहे, पछतावा झालेला आहे. आणि आता लोक समजून गेलेले आहेत. आणि तुम्ही बघा, ही जी महाविकास आघाडीची आहे, ही युती तुटणार. ही 180 जागा मागतायत, 200 जागा मागतायत, तिन्ही पक्ष विकास आघाडीची. विकास आघाडीची, महाविकास आघाडीचे इतक्या जागा मागतायत. आणि उद्धवजी ठाकरेंनी तर डिक्लेअर करून टाकले की आम्हाला 200 पाहिजे. आता सांगा, 200 पाहिजे तर मग त्या शरद पवार साहेबांना काय देणार? त्या इतक्या खासदार निवडून त्यांचे आले काँग्रेसचे, त्यांना काय देणार? त्यांचे तर जास्ती सर्वात आलेले आहे. आणि याच्यामुळे तुम्ही बघा ती कसा वादविवाद होऊन ती युती तुटते. ती मोठा पक्ष ते झाला, जिवंत ते झाले, काँग्रेस जिवंत झाले. काँग्रेस जिवंत झाले आणि यांच्यामुळे झाले ना. आज ते मेलेला पक्ष होता, साफ झाला होता, तर यांच्यामुळे झालेलं आहे. हा, आणि आमची युती जी आहे ही टिकणार आहे. आणि तुम्ही बघा, पुढच्या निवडणुकीत आम्ही कार्य करतो आहे, आम्ही संघटनेसाठी, पक्षासाठी. आजसुद्धा मी इथे या वयातसुद्धा इथे येऊन बसतो, प्रत्येकाच्या अडचणी सोडवतो. मला कुठलं पद नसताना, काही नसताना, माझं कुठलंही हे नाही. मला पक्षाचा अभिमान आहे. मला बाळासाहेबांचे माझे दैवत आहे. आणि मुख्यमंत्री आम्हाला शिंदेसाहेब चांगले भेटले आहेत, म्हणून मी हे कष्ट करत असतो ह्या वयातसुद्धा. आणि मला परमेश्वराने दिलेलं आहे की मी गोरगरिबांची
संघटना वाढीसाठी मी काम करतोय. मला काय करायचं या वयामध्ये. बाबा तुम्ही खूप मोठी गोष्ट सांगितली. मला आता लक्षात आलं, की आता आम्ही एक बातमी पाहिली, की तुम्ही एका कॉलेजच्या ॲडमिशनसाठी मदत केली. म्हणजे अनेक मुलांना मदत करत त्याचं ॲडमिशन असो. एका मुलीचं 10वीचं काहीतरी पुस्तकासाठी पैसे नव्हते. आपण पुस्तकं उपलब्ध करून दिली. खूप मोठी गोष्ट आहे बाबा. या वयात सुद्धा तुम्ही बारीक-बारीक गोष्टींवर लक्ष ठेवताय आणि कुठलंही मोठं पद नसताना पक्षाचं, आज तुम्ही स्वतः खिशातून खर्च करून लोकांची सेवा करताय. त्या मुलीला तुम्ही मदत केली बाबा. बघा, मी आज वर्षा विधानसभा, उत्तर पश्चिम विधानसभा इथे प्रत्येक ठिकाणी माझे संबंध असतात. प्रत्येक कार्यक्रमाला मी जात असतो आणि आंबरे असं आहे नाव, की तिथे आम्हाला कोण ओळखत नाही आणि मला माझ्या पक्षाचे लोक आणि जनता मला मान सन्मान देते पक्षाच्या मुळे आणि त्याची मला जाणीव आहे पक्षाची. आणि माझ्याकडे त्या दिवशीची तिकडची 71ची ही मंडळी, ती गरीब बाई उपशाखा प्रमुख, हं. ती पण अत्यंत गरीब. तिच्या घरी त्या दिवशी अन्न पण खायला नव्हतं. नव्हतं. तुम्ही धान्य पण दिलं. हां. मी 1 महिन्याचं धान्य दिलं. हे मी करत नाही, हा परमेश्वर करतो. परमेश्वर बरोबर. हे माझं नाही, मी मोठेपणा करत नाही. पण मला एक आहे, की माझ्या भगवंताने सद्गुरूने शिकवलं आहे, जे आपल्या दारात आमच्या बाळासाहेबांचा मार्गदर्शन, समाजसेवा पहिली आणि त्या पद्धतीने आम्ही चालणारे जुने शिवसैनिक आहेत आणि त्या पद्धतीने आमच्याकडे कोणी आला तर मी त्याला यथाशक्ती माझ्याकडून मदत करत असतो, सहकार्य करतो. त्या बाईच्या घरी 1 महिना अन्न नव्हतं. ती त्या दिवशी रडली माझ्याकडे. मी आलो आहे या कारणासाठी. त्या मुलीचं गटप्रमुख आहे. त्या मुलीचा नवरा किडनी त्या आजाराने वारला हां. आणि माझी ही मुलगी आहे, आता 10वी पास झाली. तिला 11वीची पुस्तकं घ्यायला अच्छा. माझ्याकडे पैसे नाही. पैसे नव्हते. तर मी म्हणलं शिक्षणासाठी माझा पहिला हात पुढे असतो. मी बरोबर. म्हणलं 2 दिवसांनी ये, मी लगेच पुस्तकं आणून आणून तुला देतो. बरोबर. हां. तुझी व्यवस्था दिली करतो. तुम्ही. आणि 2 दिवसाने आल्यानंतर तिला मी सर्व पुस्तकं, गाईड वगैरे, वह्या वगैरे सर्व देऊन टाकले. म्हणलं जा. कारण मुलांनी शिक्षण केलं पाहिजे. गोरगरिबांच्या मुलासाठी आणि मुलीसाठी मी हे सर्व करत असतो. त्यांचा आशीर्वाद आपल्या पक्षाला पाहिजे, आम्हाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी काम करत असतो. कोणी भुकेला ताणेला माझ्याकडे आला तर मी त्याला सहकार्य करत असतो. ही माझी हे आहे. परंतु ती एक महिला पण माझ्याकडे आली होती. आमचे उपविभाग प्रमुख संदीप बनेकर आणि दुसऱ्या एक महिला होत्या. त्या महिला एक मुसलमान एक महिला, मुस्लिम महिला होती. तिचं ॲडमिशन काहीतरी या मुलाचं. मुस्लिम महिला होती. ती माझ्याकडे घेऊन आली. वर्सोवाची होती ती मुस्लिम. तर ती तिच्या मुलीला ॲडमिशन मिळत नव्हतं. तिने फॉर्म भरला होता भवन्स कॉलेज. पवार कॉलेज. त्या लोकांना माहिती आहे संघटनेमध्ये, पक्षामध्ये, की साहेबांचे चांगले संबंध असतात प्रत्येक ठिकाणी आणि मी संबंध प्रत्येकाशी ठेवतो. रिलेशन मेंटेन करावं लागते बरोबर आहे. आणि हे कोणासाठी, आपल्याकडून दुसऱ्याचं काय काम कल्याण झालं होईल पाहिजे. तर बरोबर आहे. हां. त्याच्यासाठी हे करावं लागते. आणि त्या महिलेला पहिलं तर बघितलं तर मुस्लिम आहे. थोडंसं वाईट वाटते ना, कारण आम्हाला या वेळेला मुस्लिमांनी समजून घेतलं नाही. हां. बरोबर. हां. समजून घेतलं नाही. बरोबर. पण आम्ही तसे नाही. नाही. आम्ही उदार मनाचे आपली शिकवण ती नाही. आणि बरोबर. आमच्याकडे एक उपशाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख घेऊन येतोय तर त्याचं काहीतरी त्या महिलाबद्दल चांगलं मत असेल. बरोबर. हां. बरोबर. आणि त्या महिलेची अत्यंत गरीब परिस्थिती होती. तर मी तिला त्वरित सांगितलं की मी तुला पत्र माझ्या माणसाला पाठवलं, अविनाश नलावडे म्हणून, आणि त्यांनी पाठवून ते पाठीमागे लागून माझं पत्र देऊन ते ॲडमिशन कॉमर्समध्ये तिला करून दिलं. छान. बरोबर. मस्त. आणि ती त्या दिवशी आल्यानंतर मला आशीर्वाद वगैरे दिले. तू आली. बघा, ही कामं झाली पाहिजे संघटनेकडून, संघटनेच्या प्रत्येक नेत्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून. लोकांसाठी झटलं पाहिजे, लोकांसाठी कामं केली पाहिजे. आपल्या पक्षाचे तिथे तिथे कटआउट लागायला पाहिजे. आपले कार्यक्रम काय आहेत ते दाखवायला पाहिजे. आमचं सरकार काय करते हे लोकांच्या समोर दाखवून दिलं पाहिजे की आम्ही हे जनतेसाठी आमचं सरकार एवढं काम करते. तर अशा पद्धतीने आम्हाला जे बाळासाहेबांनी शिकवलं आहे शिकलं. आणि आम्ही बाळासाहेबांच्या सान्निध्यात 1966 पासून, मी 16 वर्षाचा असल्यापासून त्यांच्याबरोबर आहे. बाळासाहेबांना मी चांगलं जवळून बघितलं. आमच्याशी बोलायची नाही, आम्हाला अरे तुरे करायचे, इकडे बोलायचे तिकडे.
आणि जवळ बसून मायेने हात फिरून तू काय काम करतोस हे मला दाखव. तुझ्या कार्याचा अहवाल, माझ्या कार्याचा अहवाल बारीकाईने वाचत बसायचे. मी मोठेपणा नाही सांगत, माझे फोटो आहेत म्हणून तर त्यांचे. नाव आहे ना आंबरे परिवाराचं कित्येक वर्ष आंबोलीमध्ये. आज मी तेच असं आहे. असं काम करून ठेवलं की मी तोच विचार करून मला कधी निवडणूक लढायची नव्हती, पण माझ्या कार्यकर्ते विभागाच्या तयार लोकांनी केलं. खूप आग्रह केला आणि म्हणा तुम्ही उभे राहा, की तुम्ही काम कराल. बंधूपासून असताना तुमचं कार्य इतकं आहे की तुम्हाला जास्ती लोक ओळखतात. तर मला ठीक आहे. आणि मग मी उतरल्यानंतर मी ह्या मुसलमान एरियातून निवडून आलो मस्त. बरोबर. आणि त्यांच्यावर आमच्या बंधूंनी तिथे कामं केली होती. आणि त्याच्यानंतर मी कामं केल्यानंतर त्या लोकांना समजलं की बाबा शिवसेनेचे लोक काय काम काम करतात. करतात. बरोबर आहे. हा. समजलं. आणि त्या पद्धतीने त्या विभागातून 2 वेळा निवडून आलो आणि अशा पद्धतीने कामं करतोय. आणि आता सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की विभागात वाडात फिरा, प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट करा, प्रत्येक जनतेशी कॉन्टॅक्ट करा, घरोघरी जा, सभासद नोंदणी करा, मेहनत घ्या. आज संघटना तुमच्या पाठीमागे उभी आहे आणि संघटनेची पदं घेऊन तुम्ही ठेवलेली आहे. तुम्ही तुमचा मान सन्मान वाढवा आणि संघटना मोठी करा, हीच माझी इच्छा आहे. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने माजी नगरसेवक पांडुरंग आमरे साहेब, खरंच सांगतो की एक कार्यकर्ता कसा असतो तो आपण आज बघू शकतो की ज्या पद्धतीने वय वर्ष 75 असताना सुद्धा जे एक उत्साह मनात लोकसेवेचा असतो तो असा असतो. कारण की आजच्या वेळेला खूप पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला नेते बघायला मिळतील, पण ते माझं पोट कसं भरेल किंवा मी माझं घर कसं भरीन याच चक्करमध्ये असतात. पण जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांना आपण आजही बघू शकतो की हे उदाहरण म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं असं आपण नेहमी म्हटलेलं आहे. तर खरंच हे जुनं ते सोनंच असतं. आणि त्याच पद्धतीने कार्यकर्ता होता सोन्यासारखा होता. जे बाळासाहेबांच्या सानिध्यात राहिलेले त्यांना लोकसेवेची जाण काय असते हे आज आपण जाणू शकतो. आणि ज्या पद्धतीने जेव्हा राहुल गांधी सारखी व्यक्ती विरोधी पक्षनेता असताना जे वक्तव्य करतात, एक लाज शरम वाटली पाहिजे की ज्या पद्धतीने एखाद्या पक्षाचे मोठे तुम्ही नेते असताना कुठं कोणाशी काय, कोणाचा राग कुठे काढायचा या गोष्टी जेव्हा भान ठेवत नाही, दुःख वाटतं की अशा पद्धतीने नेते काम करतात. तर बस आज आपल्याला अभिमान वाटतो की पांडुरंग आमरे साहेब माजी नगरसेवक या वयात सुद्धा लोकांची सेवा करतायत. मग ते गरजू कुठल्याही पद्धतीचा असतो, शिक्षणाचा असतो किंवा अन्नधान्य असो किंवा कुठल्याही बाबतीत एक पाऊल पुढे असं म्हटलं तर आपले पांडुरंग आमरे साहेब. तर खरंच त्यांना पुढचं जे आयुष्य आहे त्यांना देव खूप शक्ती देव आणि लोकांची त्यांनी अशाच पद्धतीने सेवा करत राहावी अशी माझी सुद्धा इच्छा अपेक्षा आहे. आणि आपण त्यांना शुभेच्छा द्याव्या. नेहमी आपली बातमी त्यांच्या मागे उभी आहे असं मी इथे शब्द देतो आणि इथेच थांबतो. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.